गेल्या 2 ते 3 दिवसापासून कराड नगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे आणि विशेषतः जे हातगाड्या आहेत, फेरीवाले आहेत, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. मात्र त्यांना कोणता पर्याय नगरपालिका देणार या मात्र अजूनही नगरपालिकेनं स्पष्टता केलेली नाही. मात्र यावर नगरसेवक आशुतोष डुबल यांनी एक उत्तम पर्याय काढलेला आहे. सध्या मी जी उभा आहे ती आहे छत्रपती संभाजी मार्केट म्हणून जी आहे या ठिकाणी उभा आहे. तर काय पर्याय आहे नक्की डुबल सर? खरं तर ही जी आता मोहीम चालू आहे कराड नगरपालिकेमार्फत यांचं प्रथमतः खरं तर सी ओ साहेब असतील, नगराध्यक्ष साहेब असतील यांचं मी अभिनंदन करेन. आणि ही फार गरजेची मोहीम आहे. कारण तुम्ही बघताय गेले 10 ते 12 वर्ष झाले की कराड फेरीवाला लायसनिंग प्रोसेस झालेली नाही आहे. त्याच्यामुळं फेरीवाल्यांची संख्या तुफान वाढल्या ह्या 10 वर्षात. त्याच्याकडं काही अटी नियम काही कसलं पाळलं गेलं नाही. आणि एक असं झाली कंडिशन आली की अपघातांची मालिका कराडमध्ये चालू झाली. गेल्याच आठवड्यात काही दुर्दैवी घटनाही घडल्या आपल्या कराडमध्ये. तर ह्याच्यावर जी मोहीम नगरपालिका जी राबवत आहे ती गरजेची आहे. तर हे करत असताना जे ह्या फेरीवाल्यांवर अन्याय होतो, जे गरीब लोक आहेत. आता साहेब, फेरीवाला जो कायदा आहे ना, हे मुळात गरजू लोकांसाठी, हे व्यापाऱ्यांसाठी नाही आहे. ज्यांच्याकडे भांडवल कमी आहे आणि त्या कमी भांडवलात ते छोटासा व्यवसाय सरकारी जागेत करतात, ह्यांना फेरीवाला तो कायदा आहे. आत्ताच्या कंडिशनला कराडमध्ये जी फेरीवाले रोडला आहेत त्यातले बऱ्याचपैकी जी फेरीवाले आहेत ही कमर्शियल व्यापार आहेत, जी हाजरीवर पोरं बसून धंदा करत आहे. आणि ते काढणं गरजेचं होतं. गरजू लोकांवर तो अन्याय झाला असता. म्हणून पर्याय जागा आता उपलब्ध करून देणं गरजेचं आहे ह्या लोकांना. आता आपण जिथं छत्रपती संभाजी भाजी मार्केट आहे हे माझ्या वॉर्डात येतो. आणि मला असं लोकांना आव्हान करायचं आहे की ज्यांचे ह्या मोहिमेत नुकसान झाले त्यांना आपण ही पर्याय जागा उपलब्ध करून देऊ शकतो. प्रशासनाला माझी एवढीच मागणी आहे की फेरीवाला लायसनिंग प्रोसेस नियमित करून लवकरात लवकर ह्या लोकांना ह्या जागेचा त्याच जागेच्या बदले ह्या जागेची सोय करून द्यावी आणि त्यांच्यावर कुठे अन्याय होऊ नये याची काळजी घ्यावी. डुबल साहेब, मला एक प्रश्न आहे. हा जो एरिया आहे छत्रपती संभाजी भाजी मार्केट, हा किती एरिया आहे साधारणतः आणि किती फेरीवाली असते या ठिकाणी आपण? ॲक्च्युली हा साधारण 20,000 स्क्वेअर फीटच्या आसपास एरिया आहे. बरं. आणि इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णतः डेव्हलप्ड आहे. इथं वॉशरूमची सोय आहे, स्ट्रीट लाईटची सोय आहे, ओव्हरऑल कंपाऊंड आहे आणि बसण्याची ही उत्तम व्यवस्था आहे. खरं काही कारणाने गेल्या अनेक वर्षापासून ही बाजारपेठ मंडई बंद आहे. तर हे कुठंतरी आता पूर्ण चांगल्या रीतीने चालू करू शकतो आपण आणि ह्या लोकांची जी गैरसोय झाली आहे त्यांची सोय करून देऊ शकतो. इथं प्रायमरी काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जी इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. आता एक्सेस पॉईंट जी ह्या मंडईला आहेत हे 2-3 गेट आहेत. हा, थोडंसं ह्याच्यासाठी जर ह्या सत्यम कॉलनीची बाजूची जी वॉल आहे ती पूर्ण मोकळी करून ती एंट्रन्स केली तर लोकांना ये जा करायला ग्राहकांनाही सोपं जाणार आहे. तर नगरपालिकेने ह्या छोट्या मोठ्या गोष्टीचं लक्षात घेऊन आपण इथं चांगल्या रीतीने भाजीपाला मार्केट, फळवाल्यांचं मार्केट डेव्हलप करू शकतो. खरं तर आता हॉकर्स झोन जी संघटना आहे ती मला वाटते आज किंवा उद्या अर्ज देणार आहेच. पर्याय व्यवस्था ही एक पर्याय व्यवस्था चांगली आहे. त्याला प्रोसिजर कसं राहील? म्हणजे तुमची विशेष सभा बोलावं लागते किंवा ॲक्च्युली फेरीवाल्यांची कमिटी तयार होती. नगराध्यक्ष असते, सी ओ साहेब असतात, फेरीवाले व्यापारी प्रतिनिधी असतात. फेरीवाले संघटनेची एक जेंट्स आणि एक महिला प्रतिनिधी असते. अशी ठराविक लोकांच्या प्रतिनिधीची कमिटी स्थापन होती. त्यानंतर जी लायसनिंग प्रोसेस आहे त्याच्यात मागासवर्गीयांना 20% आहे, दारिद्र्य रेषेखाली 10% आरक्षण आहे, महिलांसाठी ओव्हरऑल 30% आरक्षण आहे आणि अपंग असते त्यांना 3% आरक्षण आहे. तर हे तंतोतंत आरक्षण पाळून योग्य त्या माणसांना लायसनिंग प्रोसेस करून दिली तर ह्या मोकळ्या पडल्या, अनेक वर्षापासून मोकळ्या पडलेल्या ह्या जागेतनं नगरपालिकेलाही चांगल्या प्रकारे रेव्हेन्यू मिळेल आणि गरजू लोकांवर पण न्याय होणार आहे. खरं तर गरजू लोकांच्यावर म्हणजे अन्याय होऊ नये कुठल्याही हॉकर्स झोन किंवा फेरीवाल्यांच्यावर आणि नगरपालिकेच्या जागेचा सुद्धा चांगला वापर करता यावा. याचबरोबर जे ग्राहक आहेत, जे नागरिक आहेत त्यांचा सुद्धा सोय व्हावी. एक सुवर्णमध्य आशुतोष डुबल यांनी नगरसेवक आहेत यांनी काढलेला आहे. याचा विचार नगरपालिकेने सुद्धा करावा आणि हॉकर्स जे झोन संघटना आहे त्यांनी सुद्धा करावा एवढं मात्र नक्की. विकास भोसले, यशवंत नगरी, कराड.